मन मंदिरा गजर भक्तीचा. कळलं का? मी ब्रह्म आहे म्हटलं की मी मागे लागला की घोटाळा सुरू झाला. अहंकार कुठे आला? आध्यात्मिक अहंकार जो आहे की नाही, मी म्हटलं की घोटाळा झाला. आलं का लक्षात? माझं नाही म्हटलं की घोटाळा काही होत नाही, एवढंच म्हणायला शिका. घोटाळा कुठे आहे? माझं म्हटलं, मी म्हटलं की. मला एक गोष्ट आठवली, माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली. एक फार वर्षापूर्वी, हो इतक्या वर्षापूर्वी की म्हणजे मी विशित होतो तेव्हा, म्हणजे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला कोकणातून तांदूळ आणायचे आणि ते लपून छपून आणायचे. नाकेबंदी होती तांदळाची. झालं, मला आठवतं आमचे वडील बरोबर होते आणि मी कीर्तन करून असा पेन पनवेलून येत होतो आणि आम्ही असे फ्रंट सीटला बसलो एस टीमध्ये. आणि तिथे दोघे तिघे व्यापारी आले, 25-25 किलोच्या गोणी आमच्या पायाजवळ टाकल्या, निवांत बसल्या अशा. आता आम्हाला माहिती होतं की तांदळा बनली, पण आम्हाला काय करायचे? तितक्यात त्या नाक्यावर आल्यानंतर, नीट लक्ष देऊ नये का, त्या नाक्यावर आल्यानंतर चढले की ते पोलीस. झालं, मग ह्याचं तपास त्याचं तसं. आमच्या इथं आमचं काय, आता काय प्रश्न कशाला, माहिती होतो कोण आणतो. एक साधी बाई होती बघा, तिच्या पिशवीमध्ये हात घातला आणि त्याला 1 किलो तांदूळ. उतार खाली उतार. कोणाची पिशवी हटली? माझी. उतार खाली उतार, खाली उतार. काय गंमत बघा, तिला खाली उतरवली बरं का. म्हणजे गाडी चुकली, तांदूळ गेले, दंड होईल तो निराळा. पुढे आले हे अगदी अशा, हे तिघं बसलेले. त्यांना विचारलं, हे तांदूळ कोणाचे? मी बघतोय त्याने आणून ठेवले. आपल्याला काय करायचंय? कारण नसताना मध्ये तोंड घातले की भानगड होईल. अरे किस काय है, आप तो बैठा है. अरे हम बैठने के पहले ही आता, हमको मालूम नहीं. आणि काही नाही, ते 25-25 किलोच्या गोणी उतरून घेऊन गेले. हे निघून गेलं. मग मी त्याला म्हटलं, भाई ये क्या भानगड है? अरे आपको क्या मालूम है, 1 महीने में 1 दफे होता है ऐसा. खाली हम क्या करते, हमारा होकर भी हम हमारा नहीं कहते है. काय कळलं? त्याचे तांदूळ असून सुद्धा माझे नाही म्हटल्यावर सुटला आणि ही अर्धा किलो करता अडकली. तसं तुम्ही अर्ध्या किलो करता अडकताय. बायको, नवरा, भाऊ, घर माझं, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मी म्हटलं, तू बराच हुशार दिसतोस, तू काही कुठे अध्यात्माची पुस्तकं वाचतोस का? म्हणला, छोड़ दो, अरे अनुभव है, रोकटो प्रैक्टिकल लाइफ है, 1 महीने में पकड़ जाते, उसमें क्या है, गया तो गया. मगर कसा सुटला? ती माझा आहे एवढ्यानी अडकली आणि हा माझं नाही एवढ्यातच सुटला. एवढंच लक्षात घ्या. तसं एवढंच रोज शिका, काहीतरी घडतं तुमच्या हातून, देव काहीतरी करत असतो. माझं म्हणलं की अडकलं. इथे तर ब्रह्माचा अहंकारच. ज्ञाने मेच ज्ञानाभिमान दुर्वासाशी, व्यर्थ शापिले अंबरीशासी, मज होणे पडले त्या वेशासी ज्ञानाभिमानासी. तो जो ज्ञानी असतो की नाही, तो कसा चालतो माहिती आहे की नाही? एक जास्ती गोष्ट सांगत नाही, तर मी ऐकलेली आहे, पण आता सांगायचा प्रसंगी नाही, पण दृष्टांत म्हणून सांगतो. जेव्हा त्या गवळणी नदीच्या पलीकडे गेल्या, तेव्हा नदी भरली होती. भरली असताना त्यांनी कृष्णाला विचारलं, पलीकडे कसं जावं? म्हणे, जाऊन सांगा 16,000 भोगून 108 भोगून ब्रह्मचारी असेल ते म्हणे माय वाट दे. तिने वाट दिली. तिकडून येताना पुन्हा नदी भरली होती. त्यांना म्हटली, काय भानगड आहे? पुन्हा ते दुर्वासाकडे गेले. म्हटले, महाराज नदी भरली आहे, आम्हाला पलीकडे जाय. आला कशा? ते म्हणले, कृष्णाने सांगितलं 16,108 भोगून. असं हाय? मग मी सांगतो, 60,000 खंड्या अन्न खाऊन दुर्वास निराहारी असेल, यमुने माय वाट दे. दिली वाट तिने. तूही देव तर मी देव, तूही ब्रह्म तर मी ब्रह्म. कळलं का? कॉम्पिटिशन झाली. झालं, हे वाट दिली. हे आले परत आल्याबरोबर राधेला एवढं वाईट वाटलं, अतिशय दुःख झालं. ती म्हणाली, भवनदी चारायचं राहू दे,
साधी यमुना नदी आम्हाला तरता येत नाही, इकडून जाताना तुझा टेकू आणि तिकडून येताना त्याचा टेकू, आमचा परमार्थ फुकट गेला. शेवटी राधा हताश झाली. राधेला जवळ घेतलं. राधा, एक सांगतो तुला, याच्यातलं गमक सांगतो. दुर्वासाच्या शब्दांनी नदी दुभंगली, माझ्या शब्दांनी नदी दुभंगली, पण तुझी ताकद एवढी आहे की निर्गुण निराकार परमात्माला दुभंगण्याची ताकद तुझ्यात आहे. आणि एक सांगतो, दुर्वास मी ब्रह्म आहे म्हणतोय, पण नदीच्या पलीकडे राहिला, अलीकडे आला नाही. आणि तू येऊन मला बिलगलीस. आता सांग, तुलाही ती ताकद देतो, पण उद्यापासून माझ्याजवळ ती येऊ शकणार नाहीस. काय पाहिजे ते बघ. तुला ते सामर्थ्य देतो, तुला ती ताकद देतो. मग ती म्हणाली, कृष्णा, आम्हाला एवढं कुठे कळतं, म्हणून आपण जास्ती भानगडीत पडू नये. कळलं का? इथे काय म्हणतोय ज्ञानी? म्हणतो, हो मीच सर्व. याला ज्ञानाद्वैत म्हणतात. त्याला सर्व ठिकाणी आत्मसत्तेचाच विलास दिसतो. ठीक आहे, इतपत ठीक आहे. त्याच्याबद्दल काही ही अवस्था कमी आहे असं मला म्हणायची नाही, पण कृष्णलीला भोगायची असेल तर हे जमत नाही. हे बघा, विषयी माणूस जो असतो की नाही, जरा पुढे सरू. ज्ञानाच्या ऑपोजिट सामान्य ज्ञानी माणूस विषयी. त्या विषयी माणसाला बरं का, त्याचं विषयाशी अद्वैत असतं, म्हणून त्याला विषयी अद्वैत म्हणावं. याला ज्ञानाद्वैत म्हणावं, याला विषयी अद्वैत म्हणावं. त्याचं विषयाशी अद्वैत असल्या कारणाने सर्व ठिकाणी त्याला तो विषयच दिसतो. अजून सांगतो, साधू संत जरी असले आणि ते समोर भेटले तरी त्यांना त्याच्यात काहीतरी उणं दिसेल. हो, दिसल्याशिवाय राहणार नाही. संतांना सुद्धा म्हणेल स्वार्थी आहे, विषयी आहे, त्याची चूक नाही. परमात्मा जगत हे दृश्य आहे, त्याला कमी का लेखलं? कारण का, एक विचारधारा अशी आहे की जगत हे माया कार्य आहे, जगत हे अज्ञान कार्य आहे. जेवढं जेवढं दृश्य आहे तेवढं माया कार्य आहे. आणि ईश्वराला तिथे कमी लेखला जातो, तो माया उपाधी चैतन्य ईश्वर. काय म्हटलं जातं? माया उपाधी चैतन्य ईश्वर, तो कृष्ण, तो राम. निर्गुण निराकार ब्रह्म, जे आज्य आहे, जे अव्य आहे, जे अनंग आहे, जे पेंदा आहे, जे निकवडा आहे, जे अचक्षु आहे, जे अचरणू आहे, ते ब्रह्म. पण ते ब्रह्म जेव्हा साकार होतं, ते आकार घेऊन येतं, तेव्हा त्याला ब्रह्म म्हणत नाही, तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात. आणि देहाच्या संबंधी जी जी उपाधी आहे ती त्याला लागू पडते, म्हणून त्याला माया उपाधी चैतन्य ईश्वर म्हणतात. म्हणून दृश्य ईश्वर, दृश्य जगत हे माया उपाधी येतात. आणि म्हणून तो स्वतःला म्हणतो, मी द्रष्टा आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. तो ईश्वर सुद्धा माझ्यापेक्षा मुद्दाम आपल्याला थोडंसं माहिती असावी. आलं का लक्षात? एक विचारधारा अशी आहे की जगत हे माया कार्य आहे. जगत हे माया कार्य आहे. माया, अज्ञान, अविद्या हे एका अर्थाचे शब्द आहेत. बरं का? काय झालेलं आहे की आहे ब्रह्म, पण झाकलं गेलं. कुणी झाकलं? तर मायेने. याच्यावर पुष्कळ वाद झालेले आहेत, होत राहतात. पण गंमत म्हणून सांगतो, ब्रह्म हे प्रकाश रूप आहे, ज्ञप्ती मात्र आहे, नाही का? प्रकाशाला अज्ञान अंधार झाकू शकतो का? झाकू शकत नाही. हे टिकूच शकत नाहीत विचार. बर, माया आधी का ब्रह्मादी? तर ब्रह्मादी. मग ब्रह्मानंतर जिथे लाईट आहे तिथे अंधार असू शकत नाही. जिथे प्रकाश आहे, जिथे ज्ञान स्वरूप परमात्मा आहे, अधिष्ठान जिथे ज्ञान आहे, सत्ता मात्र ज्ञान जिथे आहे, त्या ज्ञानाच्या पुढे अज्ञान असू शकत नाही. मी एक विनोदाने दृष्टांत सांगत असतो. काही माणसं सूर्यनारायणाला भेटायला गेली, एक कल्पना म्हणून.
कारण त्याच्या किती जवळ जातील आणि टिकतील हे मला माहिती नाही. म्हणजे कोणीतरी प्रवचन झाल्यावर मला विचारला येऊ नये प्रश्न. हो, नाहीतर तुम्ही गेला होता का भेटायला? तुमच्यात आणि सूर्याचं अंतर किती होतं आणि एवढ्या अंतरावर जाऊन तुम्ही परत कसे आला? तुला भेटायचं होतं म्हणून. काय म्हणजे दृष्टांत हा दृष्टांता करता काही काही दृष्टांत त्या लेवलने ऐकायचे असतात. एवढं कळलं म्हणजे झालं. तेव्हा मोठी गंमत आहे इथे की सूर्यनारायणाकडे गेले, हात जोडले, त्याला म्हणाले, महाराज आपण नसल्यानंतर आम्हाला फार त्रास होतो. आता एवढा हा सूर्यनारायण, त्याला असं वाटलं बरोबर आहे यांचं. काय होतं? म्हणले तुम्ही नसल्यानंतर अंधार असतो, तेव्हा असं करा, त्या अंधाराला पकडा आणि एकदा त्याला संपून टाका. आणि त्या दिवसापासून हा विचार फिरत आहे, हा सूर्य. पण अजून त्याला अंधार सापडल्याचं मला तरी माहिती नाही. दृष्टांत कळला का? जिथे जिथे सूर्य जाईल, अरे तिथे अंधार राहणारच कसा? अंधार राहू शकत नाही. तसं जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे तिथे अज्ञान, अंधकार, आवरण राहूच शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक स्वतंत्र दृष्टी अमृतानुभवात मांडली की जगत हे माया कार्य नाही, जगत हे प्रभूचा चिद विलास आहे. विभाती यस्य भासा सर्वमिदं महाईसा, आणि श्रुती काय वायसा ढेकुरुजेती. म्हणून जग असं की वस्तू प्रभा, जगत हे त्या वस्तूची प्रभा हा सिद्धांत मांडला. म्हणून काल जरा थोडंसं सांगता सांगता मुद्दाम तुम्हाला सांगावं की इथे तुम्हाला वाटेल की काय म्हणतायत, की हा म्हणतो मी द्रष्टा आहे आणि ईश्वर आणि जगत हे दृश्य आहे. याचा अर्थ त्याला दृश्य म्हटल्यानंतर ते कमी प्रतीत झालं. दुसरा एक विचार असा आहे, ज्ञानी त्याला म्हणावं ज्याला आपल्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. त्याला ज्ञानाद्वैत म्हणतात. मला तुम्हाला दुसरं काही सांगायचं नाही, हे सांगायचं नाही मला तुम्हाला प्रेमी सांगायचं आहे. पण प्रेमी सांगण्याकरता बाकीचे जे आहेत ते सांगितले पाहिजेत ना, नाही तर सगळे जर तुम्हाला प्रेमी वाटले तर गोंधळ व्हायचा नाही का? आपल्यावर खरं कोण प्रेम करतो हे ओळखायला पाहिजे का? जे बघतात ते आपल्यावर प्रेम करतात वाटलं तर घोटाळा होईल ना. हो, कॉलेजमध्ये पोरं पोरी जात असतात, जे जातील ते हाय करतील आणि हाव आर यू म्हटलं की झालं का लगेच. असे हाय म्हणणारे कॉलेजमध्ये पावलं पावली भेटतात, त्याच्यावर लगेच तुम्ही हाय होऊ नका. पावलं पावली भेटतात ना. मग कोण आहे, खरंच आहे का, प्रेम आहे का, अहो ही चौकशी करायला पाहिजे ना. तसं प्रेमी कोण आहे, भक्त कोण आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता इतर विचारधारा काय आहेत हे सुद्धा समजणं महत्वाचं आहे. ज्ञानी कुणाला म्हणावं? त्याला असं वाटतं माझ्या व्यतिरिक्त जगात कुठं नाही आहे, हे सर्व मीच नटलेलो आहे, मीच आहे, माझ्याहून जगत निराळं नाही, मीच ब्रह्म आहे आणि आहे ते सगळं ब्रह्मच आहे.